नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ भारतीय यूट्यूब चॅनल तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपण ऑलिम्पियाड जे वर्कबुक असतं मॅथ ते आपण सॉल्व करायची सिरीज स्टार्ट केलेली आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी नंबर सायन्स, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर पहिले तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवत असते, मॅथ असेल, मंथन असेल, स्कॉलरशिपचे असतील किंवा स्कूल वाईज असतात, तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर चला मग आता आपण चॅप्टर 4 लेंथ, वेट अँड कंपॅरिझन सॉल्व करणार आहोत. चॅप्टर सॉल्व करायच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुमच्याजवळ पेन्सिल, इरेझर आणि नोटबुक आणि तुमचं वर्कबुक ऑलिम्पियाडचं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आता आपण सुरुवात करत आहोत. लेंथ, वेट अँड कंपॅरिझन. चॅप्टर सॉल्व करत असताना आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं खूप आवश्यक आहे. पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा लेंथ किंवा डिस्टन्स ह्या गोष्टी, लेंथ म्हणजेच काय असतं तर डिस्टन्स, मग जेव्हा तुम्हाला डिस्टन्स मेजरमेंट करायचं असतं त्यावेळेस आपण डिस्टन्ससाठी SI युनिट यूज करत असतो. SI युनिट म्हणजेच काय असतं की स्टँडर्ड युनिट आपण त्याला म्हणत असतो. जसं की सेंटीमीटर, मीटर अँड किलोमीटर असतं, बरोबर. तर दुसरं, जेव्हा तुम्ही वेट मेजर करत असतात त्यावेळेस तुम्हाला ग्रॅम अँड किलोग्रॅममध्ये ते मेजर करायचं असतं. तिसरं म्हणजे कपॅसिटी. कपॅसिटी म्हणजेच काय, लिक्विड फॉर्म, मग त्याच्यासाठी तुम्हाला मिलीलीटर आणि लिटर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. चौथं म्हणजे हेवियर अँड लोवेस्ट, ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये येणार आहेत. आता हेविएस्ट म्हणजे काय तर ते असतं जड, आणि लायटर म्हणजे काय, ते असते हलकी. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे चॅप्टर सॉल्व करताना तुम्हाला यातले वर्ड्स येणार आहेत. जेव्हा तुम्ही लेंथ मेजरमेंट करणार आहेत म्हणजे डिस्टन्स असेल तर त्यावेळेस सेंटीमीटर, मीटर अँड किलोमीटर. वेट असेल तर त्याच्यासाठी ग्रॅम, किलोग्रॅम. हे सेंटीमीटर, ग्रॅम, ml हे स्मॉल युनिटसाठी असतं. आणि जेव्हा बिग युनिट मेजरमेंट असेल म्हणजे खूप एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत असेल, एका डिस्ट्रिक्टपासून दुसऱ्या डिस्ट्रिक्टपर्यंत असेल, तेव्हा ते किलोमीटरमध्ये असतं. किंवा जास्त वेट असेल तेव्हा ते किलोग्रॅममध्ये असतं. आणि जास्त कपॅसिटीचं आपल्याला जेव्हा काउंटिंग करायचं असतं तेव्हा ते लिटरमध्ये असतं. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला आणि नोटबुकमध्ये पहिले हे तुम्ही लिहून घ्या आपलं लेसन स्टार्ट करायच्या अगोदर. मग आपण आता पहिला क्वेश्चन बघणार आहोत. अजून एक महत्त्वाची सूचना की ह्या गोष्टी करताना तुमच्याजवळ स्केल असणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. तर फर्स्ट, रिबन इज डॅश डॅश लॉंगेस्ट. आता सगळ्यात मोठी रिबन कोणती दिसते बरं तुम्हाला, सगळ्यांचा इथून स्टार्ट आहे, मग ती कोणती आहे तर ती आर आहे. तर ऑप्शन आपलं सी. एवढे इझी क्वेश्चन असतात. क्वेश्चन 2, द लेंथ ऑफ द बॅट इज. हे जे बॅट याचं लेंथ काय असेल बरं, त्यांनी स्टार्ट केलं आहे 3 आणि एंडिंग केलेलं आहे 12पर्यंत, बरोबर. परंतु तुम्ही जेव्हा काउंटिंग करत असतात तेव्हा आपली जी सुरुवात आहे ती 0ची हवी आहे. पण इथं 3 आपल्याला दिलेली, मग आपण जर 0 तिला काउंटिंग केलं तर मग त्याच्या पुढचा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, तर 9 सेंटीमीटर ह्या बॅटची लेंथ आहे. तर मुलांना आहे का ऑप्शन आपल्याला कुठं 9 सेंटीमीटर? येस, ऑप्शन नंबर बी. देन क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज हेविएस्ट. हेविएस्ट म्हणजे काय, जड. इरेझर दिलेलं आहे, इन्व्हलप आहे, बॉटल आहे आणि एक क्रेयॉन पण आहे. पण ॲक्च्युअली जर तुम्ही बॉटल पाहिलं तर ती फिल केलेली आहे वॉटरने इथपर्यंत, म्हणजेच बॉटलचे वेट हे जास्त असणार आहे ह्या बाकीच्या थिंग्सपेक्षा. क्वेश्चन नंबर 5, इफ each box stand for 1 unit, so then the weight of the watermelon is unit. बरोबर. आता हे जे वॉटरमेलन आहे आणि याच्याच इक्वल इकडे बॉक्स दिलेले आहेत, बरोबर. मग आपल्याला फक्त वॉटरमेलनचं काढायचं आहे. तर वॉटरमेलनचं वेट किती असेल बरं, तर आपण पहिले बॉक्स चेक करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. तर ह्या बाजूला किती बॉक्सेस दिलेले आहेत, 10.
आणि त्यातलेच 2 बॉक्स इकडे पण दिलेले आहेत, म्हणजेच 10 मायनस 2 तुमचा ॲन्सर काय येणार आहे 8. म्हणजे हे जे उरलेला 8 आहे हाही कुणाचा वेट असणार आहे तर वॉटरमेलनचं. तर ऑप्शन आपलं राहणार आहे मुलांनो ए. क्वेश्चन नंबर 5. स्पून डॅश डॅश इज शॉर्टेस्ट. शॉर्टेस्ट म्हणजेच काय तर लहान आणि लॉंगेस्ट म्हणजे काय मोठा. आता सगळ्यात लहान कोणता आहे आपल्याला तो आता बघायचा आहे. तर जे जर आपण पाहिलं तर तो किती पिन आहेत त्याला 1 2 3 4 5 अँड 6 बरोबर. तर जेची व्हॅल्यू आहे 6. केची किती बरं पिन 1 2 3 अँड 4. देन एल 1 2 3 4 अँड एलची आहे 5 आणि एम 1 2 3 बरोबर. मग सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आला बरं आपला तर तो म्हणजे एम. तर ऑप्शन ए 6. डिस्टन्स बिटवीन कार ए अँड कार बी इज. आता ह्या कारचं बी कारपर्यंत आपल्याला फक्त डिस्टन्स करायचं आहे आणि जे काही डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला ते इच लाईन वेन यू क्रॉस इच लाईन सो दॅट टाईम काउंटिंग 1 फीट. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. अरे वा ऑप्शन डी. माझ्यापेक्षा लवकर शोधले तुम्ही तर. चला क्वेश्चन नंबर 7. द हाईट ऑफ एलिफंट इज इक्वल टू डॅश डॅश ट्रायंगल. हे जे मेजरमेंट थिंग्स इथं दिलेले आहेत तिथं फक्त तुम्हाला काउंटिंग करायचं आहे आणि हा एलिफंट किती त्याची हाईट आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ऑलरेडी इथं बॉक्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 अँड 6 बॉक्स दिलेले आहेत. किती 6. परंतु त्यांनी बाजूला दिलेलं आहे की एक बॉक्स बरोबर 2 ट्रायंगल्स आहेत. किती 2. मग आपलं किती आहेत 6 आणि एका बॉक्सचा 2 म्हणजे 6 2 जा 12. तर मुलांना आपला ऑप्शन राहणार आहे बी. क्वेश्चन नंबर 8. लुक ॲट द गिवन रोप्स. ह्या ज्या काही दोऱ्या दिसत आहेत आपल्याला. सो रोप डॅश डॅश इज अ शॉर्टेस्ट अँड रोप डॅश डॅश इज अ लॉंगेस्ट रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे जसं तुम्हाला दिलेलं आहे पहिली असेल शॉर्टेस्ट आणि दुसरी असेल लॉंगेस्ट. जी झिगझॅग खूप झिगझॅग असते ती खूप लॉंग होत असते आणि जी स्ट्रेट असते ती पूर्ण ही शॉर्टच आहे. कारण ह्या झिगझॅगला जेव्हा आपण स्ट्रेट करणार आहोत म्हणजे तिची लेंथ अजूनच वाढणार आहे. म्हणून यू ही कशी आहे मुलांनो शॉर्टेस्ट राहणार आहे आणि सगळ्यात जास्त झिगझॅग दोरली आहे ती रोप म्हणजेच एक्स. तर यू अँड एक्स आहे का कुठे येस इथे एक्स आणि यू दिले पण आपल्याला रिस्पेक्टिवली सांगितले. म्हणजे जर आम्ही पहिले शॉर्टेस्ट विचारली आहे तर तुम्हाला पहिले शॉर्टेजचंच आन्सर लिहावं लागणार आहे. जर आम्ही नंतरच्या फिलिंग द ब्लँक्समध्ये लॉंगेस्ट घेतलं असेल तर तुम्हाला जी लॉंगेस्ट आहे तेच ऑप्शन म्हणजे हे झालं रिस्पेक्टिवली. तर यू अँड एक्स. चला मुलांना पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. वेट ऑफ राईस इज मेजर इन. ज्या काही थिंग्स असतात ज्या काउंटिंग करायच्या असतात वेट तर त्या असतात किलोग्राममध्ये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तर ते असेल किलोग्राममध्ये आणि ज्या डिस्टन्स असतं ते मीटर आणि सेंटीमीटर देन किलोमीटर. क्वेश्चन नंबर 10. इफ 1 पिन मीन्स 1 युनिट देन द पॉईंट ब्रश इज डॅश डॅश युनिट अलॉंग. म्हणजे एका पिनचं हे 1 युनिट आहे तर हा जो ब्रश आहे किती आहे सोपंच आहे की खूपच 1 2 3 4 5 अँड 6. व्हेरी गुड ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 11. देन कॅन्डल डॅश डॅश इज अ लॉंगेस्ट. सगळ्यात मोठी कॅन्डल कोणती. सगळ्यात मोठी कॅन्डल आहे आर म्हणजे सगळ्यात छोटी विचारली सी तर पी. तर आपलं ऑप्शन राहणार आहे मुलांना ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शो पायनॅपल 1 इज अ हेवियर दॅन पायनॅपल 2. बरोबर. तर असं कोणतं ऑप्शन आहे की जे पायनॅपल 1 इज अ हेवियर आहे म्हणजे 1 नंबरचं पायनॅपल जड आहे आणि 2 नंबरचं पायनॅपल हे हलकं आहे. इथे 2 नंबर जे जड असेल ते खाली असेल म्हणजे हे ऑप्शन नाही. ओके इथं तर इक्वल टूच दिलेलं आहे म्हणजे हे पण नाही. नन ऑफ दिस अजून आम्ही चेक नाही केलं. चला ऑप्शन ए बघू. येस 1 हा खाली येतो आणि 2 हा वरती आहे म्हणजेच 1 हा हेवियर दॅन 2. ऑप्शन नंबर ए.
बरोबर. क्वेश्चन नंबर 13. विच ट्री इज अ टॉलर दॅन ट्री आर बट शॉर्टर दॅन ट्री टी. असा कोणता ट्री आहे की जो आरपेक्षा मोठा आहे? बरोबर. आरपेक्षा काय आहे? आर कुठे? येस, ह्या आरपेक्षा मोठा असणारा ट्री कोणता आहे? तर तो म्हणजे पी. बरोबर. आणि टीपेक्षा लहान आहे, तर टीपेक्षा फक्त हा एकच लहान आहे आणि आरपेक्षा हा एकच मोठा आहे. बरोबर. तर आपला ऑप्शन काय मग? ऑप्शन सी. ओके. देन क्वेश्चन नंबर 14. टॉय ट्रेन इज डॅश डॅश लॉंग. हा एक साईन दिलेला आहे बरं इथे. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्या ह्या 2 लाईन आहेत त्यांच्यामध्ये ह्याचा काउंटिंग आहे. तर किती सोपं आहे आपल्याला काउंटिंग करायला. चला तर मग आता करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12 हँड. किती आले? 12. आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लायटेस्ट. लायटेस्ट म्हणजे काय रे मुलांना? तर ते असतं हलकं किंवा हलकं. बरोबर. लहान पण असतं आणि हलकं पण असतं कधी. तर लायटेस्ट म्हणजे एकदमच हलकं. तर लॅपटॉप ते तर खूपच जड असतं. रिमोट लाईट. तर झाडाचं जे पान असतं ते खूपच लाईटेस्ट असतं. ओके. तर क्वेश्चन नंबर 16. इफ द वेट ऑफ ॲपल इज 28 kg and the weight of orange is 23 kg, so then how much apple are heavier than orange. तर मुलांना आपण काय करणार आहे बरं इथे? द वेट ऑफ ॲपल इज 28 kg. ॲपलचं वेट किती आहे? 28. अँड वेट ऑफ ऑरेंज इज 23 kg. म्हणजेच आपल्याला फक्त काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजेच कसं? 8 - 5 3 2 - 2 0. व्हेरी गुड. म्हणजेच 3च kgने ते जास्त आहे. ऑप्शन ए. सो 17 क्वेश्चन. जय हॅज फॉलोइंग 2 स्टिक. किती? त्याच्याकडे 2 स्टिक आहेत आणि तो आता काउंटिंग करणार आहे. पहिली स्टिक. सो फाइंड द टोटल लेंथ ऑफ बोथ स्टिक. दोघांचं आपल्याला काढायचं आहे. असं इथेही एक युनिट म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला? 1 हँड. तर आपण पहिले मोठ्या स्टिकचं करू. मोठी टिक्स कुठून आहे? इथून अँड देन इयर. 1 2 3 4 5 6 7 अँड 8 हे मोठ्या स्टिकचं आहे आणि लहान स्टिक इथून ते इथून. म्हणजे 1 2 3 4 5 अँड 6. म्हणजेच किती आली? 6. सो 8 + 6 तुमचा ॲन्सर काय येणार आहे? 14. 9 12 10 अँड डी. ऑप्शन डी आपला ॲन्सर राहणार आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 18. द वेट ऑफ द बॉक्स इज 3 kg. सो हाऊ मच इज वेट ऑफ 5 सच बॉक्सेस. बघितलं का मुलांना? एका बॉक्समध्ये 3 kg. तसे आपल्याकडे किती बॉक्स आहेत? 5. तर आपण मल्टिप्लिकेशन करू. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन येत नसेल तर ह्या 3ला जरी तुम्ही 5 टाईम प्लस केलेत, बरोबर, तरी तुम्हाला ॲन्सर भेटणार आहे. 3 + 3 6 देन 9 12 अँड 50. आणि असंही केलं 5 3 जा 15. तर ऑप्शन काय आहे आपलं? ऑप्शन आहे सी. क्वेश्चन 19. Veena is 60 centimeter tall and Vijay is 80 centimeter tall. So who is a taller by how much? कोण टॉलर येईल बरं? विनय तर 60 आहे, म्हणजेच विजय येईल. तर इथं विजय कुठे आहे? विनय आपण क्रॉस करून घ्यायचं. राहिलं आता विजय. तर 80 - 60 युअर ॲन्सर इज 20 सेंटीमीटर. तर तो किती आहे? 20. येस, विजय. ऑप्शन नंबर सी. चला आता 20 क्वेश्चन. Priya had 2 rope. Length of one rope is 25 centimeter and another rope is 42 centimeter. So what is the total length of 2 rope? Okay. प्रियाकडे 2 रोप होत्या. एकीचं होतं 25 and another is 42 centimeter. So तर तुम्हाला मुलांना इथं ॲडिशन करायचं आहे, बरोबर, कारण की आपल्याला टोटल विचारलेलं आहे. सो 5 + 2 7 and 2 + 4 6.
तर आपला आन्सर राहणार आहे 67 सेंटीमीटर. तर ऑप्शन काय येईल मग आपलं? येस, ऑप्शन नंबर बी. आता आपण अचिव्हर सेक्शनला स्टार्ट करणार आहोत. मला व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय भेटणार आहे, म्हणून स्किप न करता तुम्ही सॉल्व करत राहा आणि लर्न करत राहा. तर अचिव्हर सेक्शनसाठी एका क्वेश्चनला 3 मार्क्स असतात, म्हणून हे थोडं लक्ष देऊन सॉल्व करायचं असतं. क्वेश्चन नंबर 21. लेंथ ऑफ पर्पल पेन्सिल इज इक्वल टू लेंथ ऑफ डॅश पेन्सिल. तर पर्पल पेन्सिलची किती लेंथ आहे हे पहिले तुम्हाला काउंटिंग करावं लागेल. मी नेहमी सांगितले, वेन यू काउंटिंग स्केल सो दॅट टाईम यू स्टार्टिंग फ्रॉम 0. तर 0पासूनच ते काउंटिंग असतं, बरोबर, कारण ते SI युनिट आहे आणि ते लेंथ मेजर करतं. म्हणजेच आता हे किती दिलेलं आहे बरं आपल्याला? इथून आपण स्टार्ट करणार आहोत 0पासून. देन 1 2 3 4 5 6 7 अँड 8 आपल्या पर्पलचं आहे. ग्रीनचं किती असेल बरं? ते पण आपण 0पासूनच स्टार्ट करणार आहोत. तर 1 2 3 4 5 6 अँड ग्रीन आपली 7 आहे. तर ब्ल्यू किती आहे? ब्ल्यूसाठी आहे 1 2 3 4 5 6 7 अँड 8 ही ब्ल्यूचं आहे. आणि ग्रीनचं किती असेल मग? 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. तर त्यांनी विचारले की इक्वल हवं आहे आपल्याला. इक्वल कुणाच्या? पर्पलच्या इक्वल. मग पर्पलसारखंच 8 कुणाचं आहे? ते म्हणजे ब्ल्यू. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 22. इफ वन मोर पोटॅटो ऑफ सेम वेट इज प्लेस ऑन मशीन X, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. काय विचारलेलं आहे? इनकरेक्ट विचारलेले नो. तर आत्ता आपण बघणार आहे चुकीचं ऑप्शन कुठं दिलेलं आहे. तर मग आपण बघणार की इथं पोटॅटो आहे, इथं ब्रिंजल आहे आणि इकडं दिलेलं आहे फ्लॉवर. देन ऑप्शन नंबर ए, वेट ऑन मशीन X इज लेस्ट. एक्सचं हे कमी दिलेलं आहे. कशापेक्षा? पोटॅटोपेक्षा. बरोबर, ते कमीच आहे कारण ते फक्त 50 आहे, इकडं 150 आहे. देन नेक्स्ट, वेट ऑन मशीन Z इज लिस्ट. झेड पण ते सांगतं आहे की ते कमी आहे. मग हो, बरोबर आहे, झेड पण ते कमीच दिलेलं आहे. नेक्स्ट, वेट ऑन मशीन Y इज ग्रेटेस्ट. तर वेट ऑन मशीन Z इज लिस्ट. लिस्ट म्हणजे काय असतं? तर कमी असतं. तर एक्सपेक्षा हे झेडचं कमी म्हणतं आहे. ॲक्च्युली इथं 150 आहे. हे कमी कसं असेल? म्हणजेच ते काय आलं? इनकरेक्ट. तर ऑप्शन आपलं बी आहे. तरी पुढचं आपण बघू. वेट ऑफ मशीन Y इज अ ग्रेटेस्ट. बरोबर, ते ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त आहे. वेट मशीन Y इज मोर दॅन Z. येस, Y इज मोर दॅन Z. देन क्वेश्चन नंबर 23. फिल इन द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. जिराफ P अँड टॉलर फॉक्स इज Q. युनिट टॉलर फॉक्स इज R दॅन जिराफ. तर आपल्याला ते काउंटिंग करायचं आहे. तर जिराफ म्हणजेच कोण आहे? P आहे. आता जिराफचं वेट किती आहे? 1 2 3 4 5 अँड 6 आहे. तर P ऑप्शनमध्ये 6 कुठे कुठे दिसतं आहे बरं आपल्याला? ऑप्शन एमध्ये आणि ऑप्शन डीमध्ये, म्हणजेच हे दोघं कट. देन फॉक्स इज Q. हा फॉक्स आहे, ह्याचं जे काही लेंथ आहे ते किती राहणार आहे? 1 2 3 अँड 4. तर क्यूमध्ये 4 कोण आहे? येस. आणि थर्ड आहे, सो फॉक्स इज R दॅन जिराफ. म्हणजे हा जो फॉक्स आहे हा जिराफपेक्षा काय आहे? शॉर्टर आहे. बरोबर, म्हणजेच आपलं ऑप्शन डी राहणार आहे. तर मुलांनो, क्वेश्चन नंबर 24. अरेंज द गिवन पेन्सिल इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. असेंडिंग म्हणजेच काय? की स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट असतं, त्याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर. तर आपण इथं बघणार आहोत आता की पीची व्हॅल्यू काय दिलेली आहे. तर P Q R अँड S. तर Pसाठी आहे फक्त 1 2 अँड 3 पिन्स आहेत. क्यूच्या किती आहेत बरं? 1 2 3 4 अँड 5 आहेत. क्यूच्या किती आहेत? 5. आरच्या पिन आहेत 1 2 3 आणि 4 पिन ह्या आरच्या आहेत. आणि एचच्या 1
2 3 4 5 6 अँड 7 1 2 3 4 6 या याच्यात. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉल टू बिग, याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर. चला तर मग आपण असेंडिंग ऑर्डर, तर सगळ्यात लहान कोण आहे मग पी, देन आर, देन क्यू, देन एस, हा त्यांचा सिक्वेन्स झाला. तर पी आर क्यू एस, पी आर क्यू एस कुठे आहे बरं, पी आर क्यू एस ऑप्शन नंबर बी. आता लास्ट क्वेश्चन, द वेट ऑफ बटर इज डॅश डॅश युनिट, इच बॉक्स स्टँड फॉर 1 युनिट्स. हे जे बटर आहेत त्याचं आपल्याला काउंटिंग करायचं आहे. ते कसं, तर बटरचं वेट आहे ते आपण कसं इथे दिलेलं आहे इक्वल, म्हणजे इच बटर किती बॉक्स येतील 1 2 3 4 5 6, बटरची व्हॅल्यू किती येईल 6. आणि आता इकडचे जे बटर दिलेले बरोबर त्याचं किती येतील मी तर 6 प्लस अँड 6 बरोबर. चला मित्रांनो, तर 6 त्यातला हा एक बॉक्स म्हणजेच उरलं किती 5. तर ह्या बटरला जर 5 + 5 केले 10 बरोबर, म्हणजेच बटरच्या जो बॉक्स आहे त्याची व्हॅल्यू येणार आहे फक्त बी. तर मुलांनो कसा वाटला बरं व्हिडिओ तुम्हाला, लेंथ वेट अँड कंपॅरिझन केले. तर तुम्हीही सॉल्व करा, खूप खूप अभ्यास करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अजून नवीन व्हिडिओ आपण बनवत आहोत, तर त्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनलचं नोटिफिकेशन येणार आहे. तर थँक्यू.